महायुतीत मलाच कुठे जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर आली असल्याची पंकजा मुंडे यांनी माहिती दिली आहे। तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रभारी राज्याचे नेते मिळून प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत, तर अधिक बूथ निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे। कारण मी भाग आहे त्याचा, मुळामध्ये याच्यात माहितीचा विषयच येत नाही। एक पक्ष संघटनाचे प्रमुख नेता देशाचा पूर्ण पक्षातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा हा कार्यक्रम आहे। आमचे नेते अमितभाई शहा आणि राज्याचे नेते आणि प्रभारी हे सर्व मिळून प्रत्येक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत। आज जसं मराठवाड्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तो आम्ही कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देतोय की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर आम्ही कसं मतदान वाढवू आणि आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला 160 ते 65, शिंदे गटाला 80 ते 85 आणि अजित पवार गटाला 55 ते 60 जागा मिळतील असं सध्या समजते बाहेर। त्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्या संदर्भात काय सांगा? या संदर्भांमध्ये ज्याही चर्चा आहेत त्या चर्चानंतर जी अधिकृत निर्णय होईल त्याची गोष्ट नक्कीच पक्ष करेल। दुसरं, आरक्षणाच्या मुद्द्याकडे जर आपण बघितलं तर लक्ष्मण हाके यांचं वाडीबोदरीमध्ये आंदोलन सुरू आहे। तर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं देण्यासाठी समिती सुद्धा स्थापन झालेली आहे। तुमची ही तशीच भूमिका आहे? वेळोवेळी मी भूमिका मांडलेली आहे, अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे। आता याच्यामध्ये जसं प्रत्येक समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळावं यासाठी काही कायद्याच्या चौकटी आहेत, त्या चौकटींमध्ये ते बसलं की ते आरक्षण मिळतं। त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवणं हा महत्वाचा विषय। माझी भूमिका तर वेळोवेळी मांडली अनेक वर्ष, आज थोडीच आहे। आता एकीकडे समिती स्थापन झाली आहे एसटी मधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची। आता लक्ष्मण हाके म्हणतायत की एसटी मधून धनगर समाजाला किंवा कुणाला आरक्षण देण्याचा राज्यांना अधिकारच नाही। साहजिक आहे, हा विषय बरोबर आहे। ही जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवरचे डिटेल्सवर मी आता चर्चा नाही करू शकणार, कारण त्याची अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती आल्याशिवाय बोलणं उचित नाही। पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनावर याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये कायद्याने योग्य ती पावलं उचलली जातात। एन्काउंटर माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात, घडवल्या जातात। एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती। त्या ठिकाणी काय घटना घडल्या, एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच आहे। पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगल असण्याचं काही कारण नाही। कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे। त्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली, ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता। आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे। पण पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही कुठलंही कारण। तुमचे आमदार भाजपचे टेकचंद सावरकर त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण हा जुगाड आहे, महिलांनी कमळाला मतं द्यावीत यासाठी ही सारी भांडण केली असं मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं। आणखी एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला की विधानसभा निवडणुका आहेत। प्रीतम मुंडे या तुमच्या भगिनी ज्या लोकसभेला 2 वेळेला विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या, मात्र त्यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागली। आता संसदीय राजकारणातून बाहेर आहे, तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्या काही लढणार आहेत का? लढल्या तर कोणत्या मतदारसंघात? त्याच्यावर मी कुठलीही भाष्य आता करू शकत नाही। माझी भूमिका सगळ्यांना माहित होती, माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये। मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे। तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही। पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे। विषय जेव्हा असा येईल, जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू, जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू। 5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याचे संस्कार आहेत। त्यामुळे जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्यावेळी तो। तुम्ही काही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे? नाही, अशी कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करेल।
चोपडा शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात आणि तालुक्यातील शासकीय विभागाच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते असे उपोषण आंदोलन सुरू केले। तर सदर आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष गिरीश देशमुख, महिला शहराध्यक्ष स्वाती बडगुजर यांच्यासह शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, माजी जिल्हा प्रमुख सदस्य संभाजी पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी ज्या महिलांच्या अडचणी आणि समस्या होत्या त्या महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात शासकीय विद्यार्थ्यांकडून आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी म्हटलंय। स्वाती बडगुजर, चोपडा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गटाकडनं मी महिलांच्या समस्या मांडण्यासाठी इकडे आले होते। राष्ट्रवादीकडनं सत्यमेव जयते हे आंदोलन आज चालू करण्यात आले असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन चालू केलेले आहे। यामध्ये रेशन लोकांचे जी मनमानी आहे चालू आहे त्याबद्दल नगरपालिका, न्यायव्यवस्था, त्यानंतर तहसीलदार साहेब असे अनेक लोकांच्या प्रलंबित कामं आहेत त्यांना न्याय देण्यासाठी हे उपोषण ठेवण्यात आलेले असून महिलांनी अनेक समस्यांनी माझ्या समोर मांडल्या असल्या कारणास्तव मला इथपर्यंत त्यांना आणावे लागले। प्रत्येक महिलेचे काही ना काही कारण आहे, पण काही ना काही अडचणी आहेत, जसे की कचरा गाडी घरापर्यंत येत नाही, गटारी काढायला येत नाही, चोपडा एक खड्ड्यात आहे, खड्ड्यात चोपडा आहे, हेच काढायला मार्ग नाही आहे। त्यानंतर रेशन दुकानांवर रेशन पुस्तकात जर का 5 लोकांचे नावं असतील, मेंबरचे नाव असतील तर त्याच्यापैकी 4 लोकांचंच रेशन दिलं जातं आणि बाकी एक व्यक्तीचं रेशन हे स्वतः रेशन दुकानदार तिथून मोकळा होतो। त्यानंतर बऱ्याचशा महिलांचे असे प्रॉब्लेम आहेत किंवा पुरुषांचे असे प्रॉब्लेम आहेत, वय झाल्या कारणास्तव त्यांचे अंगठे येत नाही, तर ते अंगठे येत नसल्या कारणास्तव त्यांनाही रेशन दिलं जात नाही, त्यांना घरी अरेरेवीची भाषा करून हाकलून दिलं जाते। अशा महिलांचेही अनेक समस्या आलेल्या आहेत, बाकीच्यांच्या अर्ज स्वरूपात आलेले आहेत। त्यानंतर नगरपालिकेचा भोंगळ कारभार, त्या भोंगळ कारभारामध्ये कचरा गाडी येत नाही, झाडू मारणारे येत नाही, पाण्याच्या समस्या आहेत, पाणी 8 दिवसात 7 दिवसात येत असतं, कुठे दूषित पाण्याचं असतं, कुठे कचरा ठिकठिकाणी कचरा गोळा केला गेलेला असतो। त्यानंतर अशा बऱ्याचशा कारणं आहेत की त्या महिला घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांच्या समस्या मी आज इथे सत्यमेव जयतेच्या आंदोलना स्वरूपात मांडलेल्या आहेत। त्यांना न्याय मिळाला पाहिजे। तहसीलदार साहेब, सीओ साहेब, वन विभाग, कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी लोकांच्या ज्या सनदी आहेत त्या सनदींच्या बाबतीत न्याय दिला गेला पाहिजे, मी असं त्यांना आव्हान करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। की आज गेल्या वर्षभरापासून मी तालुका अध्यक्ष होऊन जे बघतोय नागरिकांच्या चोपडा तालुक्यातील ज्या समस्या आहेत, ज्या तहसीलदार साहेबांकडे रेशन कार्ड ज्या असतील किंवा रेशन कार्डामध्ये नाव समाविष्ट करायचे असतील किंवा त्यांना अन्नधान्य कमी पुरवठा भेटतो व हे दुकानदार त्यांना अन्नधान्य कमी देतात आणि पंचायत समितीतील जे कामकाज चाललेलं आहे, जे ग्रामसेवक आहेत आमच्या गावामध्ये जो कुमावत आहे ग्रामसेवक, ते गेल्या वर्षभरापासून मी जे बघतो तर मासिक मिटिंगला येतात व गावामध्ये जे ठेकेदारी पद्धतीने ते काम करत आहेत ते बघून मला असं वाटलं की आंदोलनाचा पवित्रा का घ्यावा लागला। तर मी बऱ्याचदा तहसीलदार साहेबांकडे गेलो व गटविकास साहेबांकडे गेलो, त्यांना मी वेळोवेळी सांगितलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं। शेवटी मला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला नागरिकांसाठी, जेणेकरून त्यांचे कामकाज होईल आणि सामान्य जनतेला त्रास कमी होईल। आता हे जे उपोषण आहे हे आमरण उपोषण आहे का धरण्या लाक्षणिक उपोषण? नाही, लाक्षणिक नाही, उपोषण जे उपोषण आहे असं आमरण म्हणजे मरेपर्यंत उपोषण नाही की जोपर्यंत आम्हाला या कामाचे यश येणार नाही, जे नागरिकांना व न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसले राहू। जो अधिकारी येतील त्यांनी आम्हाला जर सांगितलं आत्ताच्या आत्ता इथल्या ठिकाणी जे प्रलंबित रेशन कार्ड त्यांनी दिलं व ज्या ठिकाणी ज्या समस्या आम्ही विभागाच्या मांडलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी येऊन समस्या सोडवत आम्ही निश्चितपणे उपोषण सोडू, त्यात काही शंका नाही। वाघाडी सरपंचांवरील हल्ला प्रकरणी 14 जणांना अटक केल्याची माहिती SP श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे।
तर शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील सरपंच आणि भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर माळी यांच्यावर 20 सप्टेंबर रोजी हल्ला झाला होता। यातील 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। यातील मुख्य आरोपी उपसरपंच जगदीश रघुनाथ कोळी यांच्यासह 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। यातील काही आरोपींना वाघाडी येथून, काहींना शहादा रस्त्यावरील एका शेतातून तर 2 आरोपींना मध्य प्रदेशातील मानसेमल येथून अटक करण्यात आली आहे। 20 रोजी वाघाडी ह्या शिरपूर शहर तालुक्यामधील एका गावामध्ये सरपंच किशोर विठ्ठल माळी यांच्यावर एक निर्गुण असा एक हल्ला झाला होता। त्याच्यामध्ये मुख्य आरोपी होते उपसरपंच जगदीश रघुनाथ कोळी आणि लोटन शामराव कोळी। तर PI कांतीलाल पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय चांगलं काम करून आपण वाघाडी, मध्य प्रदेशचा बडवानी आणि शहादा रोड येथून एकूण 14 लोकांना आपण अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये उपसरपंच जगदीश कोळी देखील आहेत, लोटन कोळी देखील आहेत आणि त्यांना देखील आज आपण कोर्टामध्ये हजर करण्यात येतो। त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई देखील आता करण्यात येत आहे आणि सध्या शांतता आहे।